नमस्कार, रेशूज क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपल्याला वरचेवर पोटदुखी, अपचन, करपे-ढेकर, पोट बिघडणे, पोटात कळ येणे असे पोटासंबंधी अनेक त्रास उद्भवतात। तर आज आपण यावरती असे छान छान उपाय घेऊन आलेलो आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी पहिला उपाय काय करायचं, वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं। म्हणजे हे पहा, पाव वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आता ही वस्तू तुम्ही ओळखलीत का, तर हे आहे सोडा, बेकिंग सोडा, जो आपण घरी वापरतो ना जेवणामध्ये, खायचा सोडा तो आहे। तर तो चिमूट ते 2 चिमूट या पाण्यामध्ये टाकायचा आणि एका चमच्याने किंवा बोटाने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर हे पहा, अशा पद्धतीने याला चांगलं मिक्स करायचं आणि यानंतर हे पाणी आपल्याला पिऊन टाकायचं आहे। तर अगदी काही वेळातच पोट दुखायचं थांबेल। मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या आजीने मला हा उपाय सांगितला होता आणि खरं सांगते, जेव्हा माझ्या पोटात दुखायचं तेव्हा मी पाण्यामध्ये थोडासा सोडा टाकून तो प्यायची आणि अगदी थोड्या वेळातच पोट दुखायचं बंद व्हायचं। तर खूप चांगला उपाय आहे हा, तुम्ही एकदा नक्की करून पहा। तर आता दुसरा उपाय पहा, तर हे तुम्ही ओळखला असालच, हे आहेत मेथीचे दाणे। तर काय करायचं, 5 ते 6 मेथीचे दाणे असे जिभेवरती ठेवायचे व पाण्यासोबत ते पटकन गिळायचं। म्हणजे जसे आपण गोळ्या ज्या खातो ना औषधाच्या, त्यावेळेला कसं जिभेवरती ठेवून ते आपण पाण्यासोबत गिळून टाकतो, अगदी त्याच पद्धतीने हे मेथी दाणे जिभेवरती ठेवायचे आहेत आणि पाण्यासोबत पटकन गिळायचे आहेत। तर काय होतं, जर आपलं पोट बिघडलेलं असेल आणि पोटात जर कळ येत असेल ना, तर हा जर उपाय केला तर बिघडलेलं पोट सुद्धा अगदी चांगलं होईल आणि पोटातली कळ सुद्धा बंद होईल व याला सुद्धा खूप वेळ नाही लागत, अगदी काही वेळातच हा रिझल्ट दिसून येतो। खूप छान उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा। आता तिसरा उपाय म्हणजे हे तुम्हाला माहितीच असेल, जे आपल्या नेहमीच्या वापरातले आहे, तो म्हणजे लिंबू। तर काय करायचं, लिंबू असा मधून कट करून घ्यायचा, म्हणजे याचे 2 भाग करून घ्यायचे आणि यातला एक भाग म्हणजे अर्ध्या लिंबूवर काय करायचं, जो आपण मगाशी सोडा पाहिला होता तोच खायचा सोडा यावरती चिमूट ते 2 चिमूट टाकायचा आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने यावरती हा टाकायचा आहे आणि काय करायचं, हा लिंबू हातामध्ये असा थोडासा दाबून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा पिळल्यासारखा करायचा आहे। आणि हा जो फेस येतो ना, तो खूप महत्त्वाचा आहे, याला असंच दातामध्ये दाबून धरायचं आणि हा फेस जो आहे म्हणजे त्याचा जो रस आहे तो पटकन गिळून टाकायचा। तर अशी जी डायरेक्ट प्रोसेस, म्हणजे काही जण काय करतात की वाटीमध्ये थोडा सोडा घेऊन मग त्यामध्ये लिंबाचा रस पिळतात आणि मग ते पितात, तर असं न करता डायरेक्ट लिंबूवरती सोडा टाकून असा दातामध्ये दाबून त्याचा रस जर पिला तर अगदी पटकन फरक पडतो। अपचन किंवा खूप प्रमाणात ॲसिडिटी होते तेव्हा हा उपाय अगदी खरंच छान उपाय आहे। करपे-ढेकर, अपचन, ॲसिडिटी म्हणजे छातीमध्ये जळजळणं असतं ते अगदी लगेचच थांबतं। त्यामुळं असं जर काही झालं तर हा उपाय पटकन करून पहा, अगदी पटकन तुम्हाला आराम भेटेल। आता यानंतरचा चौथा उपाय म्हणजे ही वस्तू तुम्ही ओळखली असाल, तर हा आपला आहे घरातला ओवा। तर ओवा हा प्रत्येकाच्या घरी असतोच। तर काय करायचं, या ओव्यामध्ये थोडंसं मीठ व थोडंसं खोबरं घालायचं आणि ते असंच चावून खायचं। यामुळे ज्या वेळेला आपल्याला जेवण जास्त होतं, पोट डब्बं होतं, काही खावंसं वाटत नाही, त्यावेळेला हा उपाय नक्की करून पहा। यामुळे काय होतं, एकतर करपे-ढेकर येणं बंद होतं, शिवाय पोट जर डब्बं झालं असेल तर ते अगदी व्यवस्थित होतं, किंवा आपल्याला अपचन झालं असेल तर तेही लगेचच दूर होतं। त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करून पहा। सर्व उपाय अगदी छान आहेत, आम्ही करून पाहिलेले आहेत आणि आम्हाला याचा रिझल्ट खूप छान आलेला आहे, म्हणून आम्ही हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगाचा वाटत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील। आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।